नमस्कार. आज आपण एका मस्त विषयावर बोलणार आहोत, उखाणे. महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक खास आणि खरंच खूप रंजक भाग आहे हा. हो, नक्कीच. आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर आपण बघूया की हे उखाणे म्हणजे काय, कधी वापरतात, का वापरतात हां, आणि त्यामागची गंमत काय आहे, परंपरा काय आहे, याचं सांस्कृतिक महत्त्व काय, हे सगळं जरा समजून घेऊया. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. हे उखाणे म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? अगदी सोप्या भाषेत सांगतो, उखाणा म्हणजे कसं, आपल्या जोडीदाराचं नाव थेट नाही घ्यायचं. अच्छा. तर ते एका छोट्याशा लयबद्ध अशा वाक्यात गुंफायचं हं. आणि लोकांसमोर सांगायचं. ओके. ही पद्धत मुख्यत्वे कुठे दिसते आपल्याला? तर लग्न समारंभात. हो. साखरपुडा असेल, बाळसं म्हणजे बाळाचं नाव ठेवताना, डोहाळे जेवण, संक्रांतीचं हळदी कुंकू किंवा मंगळागौर, हं, हं, हं. जिथे नव्या सुना येतात एकत्र. हं. म्हणजे अशा अनेक पारंपरिक आनंदी प्रसंगी हे आपल्याला ऐकायला मिळतं. जी ही तिथे माव सवण्याची एक औपचारिक पद्धत नाहीये. यात एक कला आणि भावना पण आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. यात फक्त औपचारिकता नाहीये. म्हणजे भावना व्यक्त करायला पण एक संधी मिळते यातून. बरोबर. उखाण्यांमधून प्रेम दिसतं, आदर दिसतो, कौतुक व्यक्त होतं आणि कधीकधी गमतीशीर चिमटे पण काढले जातात. हो ना. हे नुसते शब्द नाहीयेत. त्यातून नात्यांमधली जी सहजता असते ना, जो गोडवा असतो तो समोर येतो. आता बघा ना, काही उदाहरणं आहेत आपल्याकडे. जसं नववधू म्हणते, रूपाच्या ताटात सोन्याचा चमचा, पतीचे नाव रावांचं नाव घेते, आशीर्वाद असू द्या तुमचा. यात किती आदर आहे, आशीर्वाद मागितले आहेत. आणि दुसरीकडे थोडी विनोदाची झालर पण असते. जसं आपण ऐकतो, भाजीत भाजी मेथीची, पत्नीचे नाव माझ्या प्रीतीची. हे साधं आहे पण गोड आहे. हो, किंवा थोडं अजून मजेशीर, पुण्याला आहे शनिवार वाडा, पत्नीचे नाव ने भरला हिरवा चुडा. म्हणजे हे ऐकल्यावर कसं वातावरण हलकं फुलकं होतं. अगदी बरोबर. आणि हेच तर उखाण्यांचं खरं वैशिष्ट्य आहे. ते फक्त नाव घेण्यापुरते नाहीत. ते एक प्रकारे सामाजिक संवादाचं माध्यम बनतात. यात काय दिसतं तर त्या व्यक्तीचं प्रसंगावधान, म्हणजे वेळेवर काय सुचतं त्याला. बरोबर. हजरजबाबीपणा. हो, हजरजबाबीपणा, थोडी काव्यप्रतिभा लागते आणि उखाणा जर चांगला जमून आला ना, तर ऐकणाऱ्यांकडून दाद पण मिळते. अच्छा. त्यामुळे हा एक छोटासा परफॉर्मन्स सुद्धा असतो खरं तर. अरे वा. हे फारच भारी आहे. म्हणजे उखाणा हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची एक झलक देतो, तिच्या भाषेवरच्या पकडीची, हजरजबाबीपणाची. नक्कीच. मग याचं सांस्कृतिक महत्त्व काय म्हणता येईल? म्हणजे केवळ एक परंपरा म्हणून हे टिकून आहे की यामागे अजून काही खोल अर्थ आहेत? नाही, याचं सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे. पहिलं म्हणजे ही एक प्रकारे सामुदायिक परंपरा आहे, हो की नाही? लोकांना एकत्र आणणारी. बरोबर. दुसरं म्हणजे विशेषतः नवीन जोडप्यांसाठी किंवा कुटुंबात आलेल्या नवीन सुनेसाठी हा संवादाचा एक पूल बांधतो. अच्छा. थेट नाव घ्यायला जो संकोच असतो सुरुवातीला, तो उखाण्यामुळे थोडा कमी होतो. नात्यांमध्ये सहजता येते. खरंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही आपल्या मराठी भाषेची आणि लोकसाहित्याची एक किती गोड अभिव्यक्ती आहे. अगदी. पिढ्यानपिढ्या हे उखाणे थोडे बदलत, थोडे नवीन भर घालत पुढे चालत आले आहेत. खरंय. म्हणजे यात परंपरा तर जपली जातेच, पण नात्यांमधला गोडवा टिकवून ठेवण्याची आणि सामाजिक बंध घट्ट करण्याची पण एक शक्ती आहे यात. बरोबर. यातली सहजता आणि ते प्रसंगावधान खरंच लक्ष वेधून घेणार आहे. तर थोडक्यात काय, उखाणे म्हणजे फक्त नाव घ्यायचे निमित्त नाहीये. नाही, अजिबात नाही. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत, ज्यात कला, विनोद, भावना आणि सामाजिक संकेत सगळं एकत्र येतं. अगदी. पण हे सगळं बघताना एक विचार येतो मनात, की आजचं युग कसं आहे? संवाद खूप थेट झालाय, वेगवान झालाय, इन्स्टंट मेसेजिंग आहे, सोशल मीडिया आहे. हो. जिथे भावना व्यक्त करायला आपण इमोजी वापरतो. मग अशा काळात जिथे असं काव्यातून थोडं आडवळणाने, विनोदातून नाव घेण्याची किंवा भावना व्यक्त करण्याची जी परंपरा आहे, तिचं नेमकं भविष्य काय असेल? चांगला मुद्दा आहे. ही कला आजही तितकीच सहज, तितकीच उत्स्फूर्तपणे जपली जातीये की आता तिचं स्वरूप बदलतंय किंवा हळूहळू कमी होतीये? हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.